श्री गणेशाय नमः। स जयति सिन्धुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानां। प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो। तो सिंधुर्वदन देव उत्कर्ष पावत आहे। दिनांक 31 डिसेंबर 2024, शालिवाहन श्रीशके 1946, संवत्सर क्रोधी नाम संवत्सर, अयन उत्तरायण, ऋतू सौर शिशिर ऋतू, मास पौष, पक्ष शुक्ल पक्ष, तिथी प्रतिपदा, रात्र 27.22 पर्यंत, नंतर द्वितीया तिथी सुरू, वार मंगळवार, नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र रात्र 24.04 पर्यंत, नंतर उत्तराषाढा नक्षत्र सुरू, योग ध्रुव संध्याकाळी 18.59 पर्यंत, नंतर व्याघात योग सुरू, करण किंसुग्न दुपारी 15.43 पर्यंत, नंतर बव करण सुरू, चंद्र राशी मकर, सूर्य राशी धनु। आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान: मेष राशीत हर्षल वक्री 29 अंशावर, वृषभ राशीत गुरु वक्री 19 अंशावर, मिथुन राशीत कोणताही ग्रह नाही, कर्क राशीत मंगळ वक्री 8 अंशावर, सिंह राशीत कोणताही ग्रह नाही, कन्या राशीत केतू वक्री 6 अंशावर, सिंह राशीत कोणताही ग्रह नाही, तुळ राशीत कोणताही ग्रह नाही, वृश्चिक राशीत बुध 24 अंशावर, धनु राशीत रवी 15 अंशावर, चंद्र 16 अंशावर, मकर राशीत कोणताही ग्रह नाही, कुंभ राशीत शुक्र 2 अंशावर, शनी 20 अंशावर, मीन राशीत राहू वक्री 6 अंशावर, नेपच्यून 3 अंशावर, राहुकाल मंगळवारी राहुकाल दुपारी 3 ते 4.30 पर्यंत असतो। आज पृथ्वीवर अग्निवास नाही। मंगळवार हा देवीचा वार असल्यामुळे कुलदेवतेचे दर्शन करावे, तसेच कुलदेवतेला लाल रंगाची फुले वाहावीत। ओम कुलदैवताय नमः, तसेच ओम मंगलदेवताभ्यो नमः चा मंत्र जप करावा। दिनविशेष: चांगला दिवस, इष्टी तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते, वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते, नक्षत्राने आयुष्यातील सर्व पातक निघून जाते, योगाने सर्व रोगांचे निवारण होते, कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात, सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगास्नानाचे फल मिळते। श्री शुभम भवन्तु।